Pratap Pawar, organized by Deepak More, Sonam Chauhan. ऑफ टप के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉन्ग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. व्हाट अ शॉट. अगदी सरळ डाऊन दी ग्राउंड. षटकार. दुसरा बॉल देखील हवेत आहे. पोहोचलाय कुठे? येथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून आज साहिल मदार द्वारा आज देखिए इनके टी शर्ट का रंग बदला गया कल्पेश, लेकिन खेलने का तरीका नहीं बदला. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. चांगला कमबॅक. फुलर लेन बॉल. हो काय बॅटिंग करतोय या स्पर्धेमध्ये. अप्रतिम फटकेबाजी साहिल मदारच्या बॅट मधून. अजून एक दमदार षटकार. दुसरा आयकॉन प्लेयर गोलंदाजी करण्यासाठी, परंतु यावेळेला ओहो काय उडवलंय बॉलला. येथे मात्र पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार. 6 रन. करतोय मोठा फटका. लाईक सेन्सिबल क्रिकेट. त्यानंतर यावेळेला मात्र येथे दुसऱ्या बाजूला देखील तशीच फटकेबाजी कायम पाहायला मिळते. यशच्या बॅटमधून देखील आता का फैसला लिया. स्कोर 44. ओहो क्या बात है. एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर. एक तरफ नैला है, दूसरी तरफ दैला है. एक तरफ शेर है, दूसरी तरफ बब्बर शेर है. 15 की साझेदारी. ओ अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर. गेंद को उड़ाया आसमान की तरफ. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. स्कोर 59 बगैर किसी नुकसान के. अप्रतिम फटका पहा. गुड लेंथ वरचा बॉल त्याला उचललं आणि मिड विकेटला पाठवलं षटकारासाठी. अप्रतिम फटकेबाजी यशचे. किरण गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. यू जमीन पर बैठकर आसमान देखता है. खोलते अपने पंख. जमाना सिंह का खेल आप देख रहे हैं. ऑटम के बाहर गेंद हवा में. इस बार स्ट्राइक कवर पर गेंद के नीचे खिलाड़ी ओ छोड़ दिया कैच. गेल कमबॅक झालं तरच मॅच मध्ये याल. या वेळेला मात्र बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉलचा इशारा. तिला सत्कार असेल. ज्या पद्धतीनं आकुट पद्धत चेंडू आहे त्यावरती अप्रतिम फटका. लॉंग टेनिस स्टाईल आपण बघू शकता. हवेत थोडासा वरती येत खेळलेला फटका होता. अत्यंत सुंदर बॅटिंग. आता या मॅच मध्ये काय घडते कल्पेश, तर ज्या चेंडूला फलंदाज साहिल मदार स्पर्श करतोय तो चेंडू सोनं बनतोय आणि आता चेंडू फक्त मैदानाच्या बाहेर जातोय. दूसरे अर्धशतक के बहुत करीब. और इनका क्या कहना. बहुत अच्छी बल्लेबाजी. गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. मैग्निफिसेंट बैटिंग के बहुत करीब. शॉर्ट पिच गेंद, उसके ऊपर प्रहार. ये जलजला है, ये तूफान है. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. क्या बात है. ये खिलाड़ी है खासम खास. याद रखेगा इतिहास. पूरे हुए 50. साहिल बल्ला ऊपर लेके आइए. तालियां बजाई रत्नागिरी. तालियां बजाई इनके लिए. बेहतरीन बल्लेबाजी. एक टीमचं पहिली मोठी धावसंख्या या स्पर्धेमधली. यावेळेला मात्र फटका थोडासा फसलाय. फिल्डर डीप मध्ये आहे आणि येथे कॅच पकडण्यात आले. विकेट येते. पहिला धक्का बसतोय पण त्याच्याकरता देखील टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 14 चेंडूंचा स्ट्राईक रेट. अप्रतिम बॅटिंग केले. तो का या ठिकाणी डगआउट मध्ये गेला त्याचं कारण पहा. बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न करायचा होतो. ऑन साईडला चेंडू आलाय. या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेनं अप्रतिम पद्धतीनं हा जेल या ठिकाणी पकडला गेला. पण TWJ संघाबद्दल त्याला संधी मिळाली होती. आज या ठिकाणी आपण बघितलं तर ऑल परतवणे क्रिकेटच्या मैदानावरती सातत्याने आपण त्यांना पाहतो आणि 500 रुपयाचं पारितोषिक दत्तप्रसादला दिलं होतं. आज फलंदाज स्वस्तात बाद झालाय. तर साहिल त्याचं व्यक्तिगत दुसरं अर्धशतक. स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक आहे. कालच्या दिशेने जाणार आहोत. सुमित 2 षटकं 31 जबाब 2 गडी बाद केलेत. दीपराज दुसऱ्या फेरीत तुम्ही दाखवलेले दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय. समोरच्या संघाचा खेळ तुम्ही पाहिले. तुझ्या संघात देखील चांगले खेळाडू विरुद्ध फ्रेंड्स खंडाळा या दोन संघांच्या दरम्यान यानंतर सामन्याला सुरुवात होईल आणि त्या सामन्याचं नाणेफेकीचा कौल फ्रेंड्स खंडाळाने जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीवर कल्पेशजी तामणकर. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. शुक्रिया गोपी. फ्रेंड्स खंडाला वन द टॉस एंड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. इसी बीच एक बहुत ही अच्छा स्ट्रोक. ओहो अच्छा आवाज. मीठी आवाज है. भागने की जरूरत नहीं है. तयार. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला लॉब केलाय. गॅप मधून बॉल चाललाय. वन बाउंस. सीमारेषा पार. धन धन खन खन करत येतोय हा चौकार. बी अ किंग. बगैर किसी नुकसान के. ऑन साइड पर दे घुमा के बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. बल्ला घुमा, मैदान झूमा. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. डिलिव्हर. जसा स्लॉट मध्ये बॉल आला आडव्या बॅटने प्रहार केला आणि पाठवलाय लांबलचक षटकार. आयकॉनच्या भूमिकेत असताना सुमितने आणि किरणने खूप चांगली सुरुवात केली आहे. धावसंख्येला आकार दिलाय परंतु हा सुमितच्या बॅटमधून आपण पाहतोय. बड़े स्ट्रोक की मांग हो रही तो बिल्कुल दिल मांगे मोर.
टीम मागे मोर स्लोवर बनता भाप लिया पड़ लिया और बॉडी लाइन के बाहर जड़ लिया गगनचुंबी छक्का. आणि त्यानंतर त्याच्यावर तुटून पडला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते फिंगर थोडेसे रोल केले होते, परंतु त्यानंतर किरणने हा षटकार इथे ठोकलाय. तो देखील आता गिअर शिफ्ट करताना पाहायला मिळते. आणि खरं तर प्रशांत सर तुम्ही नेहमीच म्हणत असता चांगला ड्रायव्हर तोच असतो ज्याला गिअर कधी शिफ्ट करायचा आहे हे माहिती आहे. आणि आता किरण ड्रायव्हिंग सीटवर बसलाय. पर खिलाड़ी तैनात. छोटी गेंद पर प्रहार, क्या गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी, खिलाड़ी है लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. किरण असेल तर मोठा फटका षटकारामध्ये परावर्तित केला. यावेळेला फटका फसलाय. अखेर मोठी विकेट मिळते. 2 षटकार ठोकले किरणने, परंतु त्याला बाद करण्यामध्ये यश येतंय. और इनका विकेट गिरने के बाद दबाव बंद तरफ क्यों जा रहे हैं. यश आकर की गेंदबाजी और बहुत अच्छा टिप्पा था, ऑनसेट पर खेलना चाहते थे, एक हाथ से खेलने की कोशिश, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. बहुत शॉट अच्छा, टाइमिंग भी बहुत ही बेहतरीन, खिलाड़ी मौजूद है, गेंद को नहीं रोक पाए, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. बरोबर उल्लेख तुम्ही केला. सुमित ज्या पद्धतीने लढतोय आपल्या संघासाठी, एक हाती किल्ला लढवतोय आणि त्याच्या बॅटमधून चौकार षटकार येत आहेत, त्यामुळे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. आणि या वेळेला त्याने हल्ला चढवलाय साहिलच्या विरोधात आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. इथे फटकेबाजी केली जाते. आणखीन एक मोठा फटका डाऊन दी ग्राउंड पाठवलाय सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत धमाकेदार षटकार. 6 धावा. मॅजिकल ओव्हरचा पहिला चेंडू, कटरचा वापर केला जातोय. कमी गतीने टाकलेला बॉल इथे थोडस तुतुमय होताना पाहायला मिळतंय आणि अखेर स्वतःची विकेट बहाल केली जाते. खरं तर आप्पा शिर्के हा गोलंदाजीवर आला, झाला बिलॉंग करतो. आप्पाचा हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, उडवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. बल्लेबाजी कर रहे बीच मैदान पर सुमित पवार. सुमित पवार अधिक महत्वाचा असणार आहे. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल पिक केलाय, फटका सजवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकाराबरोबरच अर्धशतक इथे पूर्ण केलंय सुमितने. आजच्या दिवसातील हे अर्धशतक क्रमांक दुसरं पाहायला मिळतंय. एकूण 4 अर्धशतक आणि त्यातलं हे 4थं अर्धशतक झळकावत असताना समीकरण पूर्ण करायचंय. साहिलचा हा चेंडू उडवलाय. यावेळी दीपराजच्या बॅटमधून डाऊन दी ग्राउंड चांगला फटका येतोय. षटकार. शकता सामना जिंकण्याकरता. दुसऱ्या बाजूला झुंजार खेळी मैदाना बाजूला तितकीची साथ मिळाली नाहीये. साईडच्या 16 चेंडूमध्ये 56 धावा, यश 14 चेंडूमध्ये 32. अप्रतिम कामगिरी, 108 धावांची भागीदारी.